सध्या माध्यमांमध्ये एक नाव खूप गाजतंय, ते म्हणजे अशोक खरात. श्रद्धेचा फायदा घेऊन एखादा सैतान नरक उभा करू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे अशोक खरात. ज्याला लोक महाराज म्हणायचे, त्या नराधमानं अनेक महिलांवर अत्याचार केले. भोंदूगिरी, लैंगिक शोषण आणि दैवी शक्तीच्या नावाखाली चाललेला हा हैवानियतचा खेळ पाहून डोकं सुन्न होतं. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर याच लोकांसाठी सांगत होते की बाबांच्या नादी लागू नका, स्वतःचा विवेक वापरा. आज जेव्हा खरातचं काळं कृत्य समोर येतंय तेव्हा दाभोलकरांची आठवण नक्कीच होते. आजपासून 10-11 वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या याच माणसानं अशाच भोंदूगिरी विरुद्ध रणशिंग फुंकलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की बाबांच्या नादी लागण्यापेक्षा विवेकाची कास धरा. आज जेव्हा आपण त्याच भोंदूगिरीच्या चक्रात अडकतोय तेव्हा त्या माणसाची आठवण काढणं गरजेचं आहे. तो माणूस म्हणजे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सांगतोय लीलाधर. लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी. 20 ऑगस्ट 2013 पुण्यातला महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल. सकाळची वेळ होती. 2 तरुण दुचाकीवरून येतात आणि एका 67 वर्षाच्या वृद्धावर गोळ्या झाडतात. तो वृद्ध माणूस तिथेच रक्ताच्या थारोळ्यात पडतो आणि अवघ्या महाराष्ट्राचा विवेक सुन्न होतो. हे गृहस्थ दुसरे तिसरे कोणी नसून डॉक्टर नरेंद्र दाभोलकर होते. दाभोलकर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा एक कार्यकर्ता, हातात माईक घेऊन बुवाबाजीचा पर्दाफाश करणारा एक विचारवंत. पण तुम्हाला माहितीये का, हा माणूस मैदानावर शत्रूला आसमान दाखवणारा एक जबरदस्त खेळाडू सुद्धा होता. आजच्या व्हिडिओत आपण दाभोलकरांच्या खेळाडू वृत्तीपासून ते त्यांच्या हत्येच्या निकालापर्यंतचा संपूर्ण प्रवास उलगडणार आहोत. हा विषय समजून घेणं का महत्वाचं आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्कीच समजेल. डॉक्टर दाभोलकर हे केवळ पुस्तकी किडा नव्हते, ते त्यांच्या काळातले एक नावाजलेले कबड्डीपटू होते. शाळा कॉलेजेस काय तर त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कबड्डीमध्ये नाव कमावलं होतं. कबड्डीच्या मैदानात त्यांना सगळे प्रेमाने नरूभाऊ म्हणायचे. प्रतिस्पर्ध्यांच्या हाती न लागता पायात जणू स्प्रिंग बसल्यासारखी जी ते उडी मारायचे त्याला कबड्डीच्या भाषेत हनुमान उडी म्हणतात. दाभोलकर या उडीत मास्टर होते. त्यांचा याच खेळासाठी महाराष्ट्र सरकारनं त्यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. डॉक्टर नेहमी म्हणायचे, अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा मला कबड्डीच्या मैदानातूनच मिळाली. ते फक्त खेळाडू नव्हते तर क्रीडा संघटक आणि समाजलोचक सुद्धा होते. जवळपास 20 वर्ष त्यांनी क्रीडा क्षेत्रात गाजवली. विशेष म्हणजे कबड्डीवरचं मराठीतलं पहिलं पुस्तक सुद्धा डॉक्टरांनीच लिहिलंय. आता प्रश्न पडतो की एका नामांकित डॉक्टर जो साताऱ्यात आपला वैद्यकीय व्यवसाय उत्तम चालवू शकला असता, तो समाजाच्या आजारावर उपचार करायला कधी बाहेर पडला? दाभोलकरांनी मिरज मेडिकल मधून MBBS पूर्ण केलं होतं. साताऱ्यात प्रॅक्टिस सुरू केली. पण 70-80च्या दशकात महाराष्ट्रात सामाजिक चळवळींचं वारं वाहत होतं. 1971 मध्ये त्यांनी समाजवादी युवक दलाच्या माध्यमातून काम सुरू केलं. दरम्यानच्या काळात त्यांची भेट बी प्रेमानंद या विवेकवादी विचारवंताशी झाली. प्रेमानंद हे देशभर फिरून तथाकथित चमत्कारामागचं विज्ञान सांगायचे. पुण्यात जेव्हा दाभोलकरांनी प्रेमानंद यांचे प्रयोग पाहिले तेव्हा त्यांना जाणीव झाली की आपला समाज अंधश्रद्धेच्या किती मोठ्या विळख्यात अडकलाय. लोकांचं होणारं आर्थिक आणि मानसिक शोषण थांबवण्यासाठी त्यांनी स्वतःला या कामात झोकून दिलं. 1989 साली डॉक्टर दाभोलकरांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली. त्यांनी चळवळीची 4 सूत्र ठरवली होती. पहिलं म्हणजे लोकांचं शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणं. दुसरं, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करणं. तिसरं, धर्माची विधायक चिकित्सा करणं. आणि चौथं म्हणजे सामाजिक संघटनांसोबत मिळून काम करणं. दाभोलकरांना अनिस ही संस्था फक्त बुवा बाबा पकडणारी फायर ब्रिगेड बनवायची नव्हती, तर त्यांना लोकांच्या मनात विचार करण्याची पद्धत बदलायची होती. शोध भूताचा, बोध मनाचा किंवा चमत्कार घडवा, 5 लाख मिळवा अशा आव्हानांमुळे त्यांनी भोंदूबाबाची झोप उडवली होती. त्यांनी कधीही श्रद्धेला विरोध केला नाही, तर श्रद्धेच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीला विरोध केला. दाभोलकरांचं सर्वात मोठं योगदान म्हणजे जादूटोणा विरोधी कायदा. 2010 पासून ते या कायद्यासाठी सरकारही पाठपुरावा करत होते. नरबळी, करणी, बाधा, अघोरी प्रथा आणि काळ्या जादूच्या नावाखाली होणारा छळ थांबवण्यासाठी हा कायदा गरजेचा होता. पण या कायद्याला प्रचंड विरोध झाला. काही संघटनांनी याला हिंदू विरोधी ठरवलं. संसदेच्या 7 अधिवेशनांमध्ये हे विधेयक अडकून पडलं. दुर्दैवानं हा कायदा पास झालेल्या पाहण्यासाठी डॉक्टर जिवंत राहिले नव्हते. त्यांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या जनक्षोभामुळे सरकारला तातडीने हा कायदा संमत करावा लागला.
आज याच कायद्यामुळे अनेकांची नरकातून सुटका झाली आहे, पण अजूनही या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी होणं बाकी आहे. डॉक्टरांच्या हत्येनंतर तपासाचा जो गोंधळ उडाला तो पाहून कोणालाही संताप येईल. कधी प्लॅनचेटचा आधार घेतला गेला तर कधी तपास भरकटवला गेला. हे प्रकरण सीबीआय कडे गेलं. तब्बल 11 वर्षानंतर 10 मे 2024 रोजी पुणे सत्र न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल दिला. न्यायालयाने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांना हत्येच्या गुन्ह्यात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मात्र मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप असलेले वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली. गुन्हेगार पकडले गेले असले तरी ज्या विचारधारेनं हा गोळीबार केला ती विचारधारा अजूनही समाजात फिरते का हा प्रश्न आहे. मित्रांनो, डॉक्टर दाभोळकर गेले, पण आज त्यांनी दिलेला विवेकाचा विचार आजही जिवंत आहे. आज जेव्हा आपण अशोक खरात किंवा अशा इतर बाबांच्या मागे धावतो तेव्हा एकदा विचार करा की आपण खरंच वैज्ञानिक युगात जगतोय का. दाभोळकरांनी आयुष्यभर एकच गोष्ट सांगितली, विवेक वापरा. कोणताही चमत्कार विज्ञानाशिवाय घडत नाही. जोपर्यंत आपण प्रश्न विचारायला शिकणार नाही तोपर्यंत आपलं शोषण थांबणार नाही. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? सध्याचे हे भोंदूगिरीचे प्रकार वाढले त्यावर तुम्हाला काय वाटतं? समाजाला अशा कायद्याची आणि विचारांची खरंच गरज आहे का? तुमची उत्तरं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण आणि सविस्तर व्हिडिओसाठी आपल्या अभिजात मराठी विशेष चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.